भाग घेतला होता। देशामध्ये विजेची वाढती मागणी आणि नवीकरणीय ऊर्जेच्या वाढत्या सहभागाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित, विश्वासार्ह आणि सक्षम वीज व्यवस्था निर्माण करण्यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या तांत्रिक नियम मानकांचे काटेकोर पालन आवश्यक आहे, असं मत अतिरिक्त सचिव प्रवीण गुप्ता यांनी व्यक्त केलं आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या नियमावली आणि तांत्रिक मानकांबाबत पुण्यात आज प्रादेशिक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। देशातली विजेची मागणी दरवर्षी सुमारे 5 ते 6% वाढते। यंदा मे आणि जून महिन्यात देशाची कमाल वीज मागणी सुमारे 271 गिगावॅट इतकी नोंदवण्यात आली आहे। ही आतापर्यंतची सर्वोच्च मागणी असून केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने ही मागणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। मात्र 2035-36 सालापर्यंत देशाची कमाल वीज मागणी ही सुमारे 446 गिगावॅट पर्यंत पोहोचवण्याचा अंदाज आहे। सध्या देशाची स्थापित वीज निर्मिती क्षमता ही सुमारे 550 गिगावॅट असून ती पुढील दशकात जवळपास 1100 गिगावॅट करण्याचं उद्दिष्ट आहे, असं गुप्ता यांनी सांगितलंय। महापारेषण ही देशातली सर्वात मोठी पारेषण संस्था असून तिचं जाळं सुमारे 55,000 सर्किट किलोमीटर्सहून अधिक पसरलेलं आहे, अशी माहिती महापारेषणचे संचालक सतीश चव्हाण यांनी दिली आहे।